सरांच्या फॅक्टरी आली म्हणजे गोडाऊनमध्ये आली नेमकं. आणि बघा इथं आता पावडरची पोती तयार करून ठेवली तुम्ही बघू शकता. थोडी आहे तिकडं मशीन आहे माझ्या बॅक साईडला आणि इकडे एक मागायचे कोळसा तयार करतात. आज काय ते जरा त्यांचं काय काम करायला नाही, त्यांचं काय काम आहे महत्त्वाचं म्हणून ते म्हणजे त्यांना काय सर आज आम्हाला काय जमणार काय तर त्यांचं घरगुती काय काम आहे इम्पॉर्टंट, त्यामुळे ते काय आलं नाही. तुम्ही बघू शकता बघा ही पोत्यांची थप्पी वगैरे लावून ठेवली म्हणजे जेणेकरून कस्टमर आले तर आपल्याला लगेच विक्री कराय बरं पडेल म्हणजे सोयीस्कर ठरली यासाठी. बघू शकता तुम्ही कोळशाची पोती बघा मोठी हे जास्त करून बाहेरचं एक्सपोर्ट होतं म्हणजे इकडं तेलंगणा कर्नाटक तिकडं बाहेर तिकडं अशा भागात होतं किंवा हैदराबाद ह्या ठिकाणी पण जातं. म्हणजे तिथं हॉटेल ठिकाणी किंवा बट्टी लागतं बघा तिथे जास्त करून हे दिलं जातं मटेरियल. मग तुम्हाला दाखवतो जरा हातात घेऊन ती बट्टी कसं काय बघा तुम्ही बघू शकता या सर्व मित्रांनो. अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवतो जरा तुम्ही ती मशीन बघू शकता मागायची. मला भेटू थोड्या वेळाने. व्यवसाय 40 वर्षापासून सुरू आहे. म्हटलं व्यवसाय आहे पुढे चालवलेला 120 वर्ष आहे याच्यामध्ये. आमच्याकडं मेंटोनेट पावडर आणि चारकोल पावडर तयार होते कलरासीमध्ये. मॅन्युफॅक्चरर आहे ते आम्ही ट्रेडिंग करतो. बघा भावानी आता चहा आलाय सॉरी कॉफी. भावानं कॉफी पण आहे भारी पण आहे. जॉबचं काय गेलं तुम्ही कसं काढतात ते भरतात बघा इकडे मामा बॅक साईडला आता जाणार ह्यात कॉन्ट्री पण जाणार. बघू शकता भेटू तर आता यामुळे चालतेलो एक काम होतं म्हणजे मित्रानं बोललेलं मित्राचं काहीतरी काम होतं मित्र काय भेटला नाही. मित्र म्हटला मी जरा कामाला आहे मला वेळ लागतो तो बाहेर गेला आहे कोल्हापूरात काहीतरी काम आहे म्हणून त्या वडिलांच्याला लावून ते काहीतरी बसवायचं काम त्यामुळे तो म्हटलं नंतर भेटतो. आता एम आर सी आलं ते तुम्हाला कसं दाखवतो एम आर सी मला सरांनी बोलले एम आर सीला. आता एम आर सीला आलो तर मग त्यांना भेटून दे ते किल्ली पण द्यायची होती त्यांची किल्ली पण देतो आणि जरा त्यांचं काम पण करतो. मला कुठं संतोषी वडापाव आहे बघा ही ICI बँक आहे बघा. थोडं येईन आत्ता जस्ट नवीन कंपनी झाली अजून त्यांचं काम चालू आहे आतून तुम्हाला दाखवलं असतं पुरा एंटर करून देणार नाहीत आता आपल्याला. इकडं खाली आहे ते बालाजी पार्क सॉरी बालाजीची एक मोठी कंपनी आहे. तुम्हाला एक नाव म्हणजे या कंपनीचं नाव मंत्री मेटल्स. डोळा पण याला डोळ्यात गॉगल घाला बघा आता पण नवीन कंपनी बांधायला तिथं. चॉईस करताना आईवडिलांचा निर्णय घेऊन त्यांचा होकार असतात तर तुम्ही चॉईस करा. कारण की आईवडिलांनी आपल्याला 4 पावसाळ्याच्या शिकलेले असतात
पावडर तयार करतात ते शेतात वगैरे लागतात ते गुजरातवरून कच्चा माल मागून पक्का माल करतात आणि तिथून विक्री करतात. बघा इथं क्रिसमीस झाड लावलं गार ऑक्सिजनसाठी. बेस्ट ऑफ द बिझनेसमॅन. जरा सांगा जरा चार गोष्टी सांगा जरा. आपल्या व्यवसायातलं हे बघून हे मला ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तर व्यवसाय हा 40 वर्षापासून सुरू आहे. म्हटलं किती व्यवसाय आहे पुढं चालवलेला. 120 वर्ष आहे याच्यामध्ये. आमच्याकडं मेंटॉइंट पावडर आणि चारकोल डस्ट पावडर तयार होते कलरायझिंगमध्ये. मॅन्युफॅक्चरर आहे ते आम्ही ट्रेडिंग करतो. सर काय काय तयार करतात कोणतं प्रोडक्ट ते बघू शकता. बघा हे असं प्रोडक्ट तयार करतात. चार 5 प्रकार तयार करायचे. आणि एक गायची एक आणि एक वासरूची एक मूर्ती आहे लहान दाखवतो बाहेर दिसत्या. माझ्या इकडे लक्ष आकर्षण होईल ते बघू शकता तुम्ही. ही बघा ती बाहेर दिसते. मला आलेलं पहिलं लक्ष माझं इकडे गेलं म्हणलं बघूया. आमच्या फॅक्टरी आली म्हणजे गोडाऊनमध्ये आली नेमकं. आणि बघा इथं आत्ता पावडरची पोती तयार करून ठेवल्यात हे तुम्ही बघू शकता. पुढे ते आहे तिकडं मशीन आहे माझ्या बॅक साईडला. आणि इकडं आहे ते माझ्या मागायचे कोळसा ते तयार करतात. आज काय ते जरा त्यांचं काय तर कामगार आलं नाहीत. त्यांचं काय काम आहेत महत्त्वाचं म्हणून ते म्हणलं त्यांना काय सर आज आम्हाला काय जमणार नाही. काय जरा त्यांचं घरगुती काहीतरी काम आहे इम्पॉर्टंट त्यामुळे ते काय आलं नाहीत. तुम्ही बघू शकता बघा ही पोत्यांची थप्पी वगैरे लावून त्यांनी ठेवली आहे. म्हणजे जेणेकरून कस्टमर आले तर आपल्याला लगेच विक्री कराय बरं पडेल म्हणजे सोयीस्कर ठरले यासाठी. आता बघू शकता तुम्ही बघा इकडं कोळशाची पोती बघा मोठमोठी. हे जास्त करून बाहेरच एक्सपोर्ट होतं. म्हणजे इकडं तेलंगणा कर्नाटक तिकडं बाहेर तिकडं असल्या भागात होतं किंवा हैदराबाद ह्या ठिकाणी पण जातं. जिथं हॉटेल ठिकाणी किंवा भट्टी बिट्टी लागतात बघा तिथं जास्त करून हे दिलं जातं मटेरियल. मग तुम्हाला दाखवतो जरा हातात घेऊन ते मटेरियल कसं काय. बघा तुम्ही बघू शकता हे असं बघा मित्रांनो. अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवतो जरा की तुम्ही ते मशीन बघू शकता मागायची. तुला भेटत थोड्या वेळाने. आत्ता आपला इथंच ब्लॉग संपला जाहीर करतो. आणि तेवढं जाता जाता चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.